हॅलो गाईज, माझा आवडता विषय फेशियल, ज्याच्याबद्दल मी खूप अभ्यासही करते आणि काही स्व अनुभव आहेत जे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहेत. कदाचित तुमचा अनुभव वेगळा असू शकतो आणि याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. बरेच वेळा काय होतं, एकच फेशियल किट प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वेगवेगळा रिझल्ट येतो. असं का होतं? सेकंड थिंग सांगते, तुम्हाला जर वाटते की मला इन्स्टंट ग्लो, ट्रिमेंडस चेंज हवा असेल तर ते फेशियल असतं त्या किटमध्ये आयदर लिटल बिट केमिकल असतं किंवा कुठली तरी मशीन ट्रीटमेंट देऊन ते प्रोडक्ट पेनिट्रेट केलं जातं. तुम्ही म्हणाल मला हर्बल पण पाहिजे आणि छान मसाज देऊन ते क्रीम मुरव तू चेहऱ्यामध्ये माझ्या, अजून क्रीम घे, तर असं होत नसतं. कारण तुम्हाला सांगते, ही जी क्रीम असतात ना, ह्याचे मॉलिक्युल्स म्हणजे अणुरेणू म्हणतो आपण शाळेत जे शिकलोय, ते इतके जाड असतात ना की आपल्या या स्किनमध्ये असे मुरत नाहीत ते. जर तुम्ही म्हणताय असं मुरत असतंय तर पाणी सुद्धा आपल्या शरीरामध्ये मुरून आपण असं फुगून गेलो असतो, राईट? त्यामुळे मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही ग्लोच्या मागे पळत असाल तर खरं थांबवा आहे. ग्लो तुम्हाला द्यायला मेकअप आर्टिस्ट बसल्यात सुंदर बनवण्यासाठी. तुम्ही ह्याचा विचार करा की माझी स्किन हेल्दी कशी राहील, रिंकल फ्री कशी राहील, माझं एज कमी कसं दिसेल आणि सुरकुत्या नाही दिसल्या पाहिजे, ह्याचा विचार करा. याच्यासाठी महिन्यातून 2दा तरी फेशियल करणं 35शी नंतर खरंच गरजेचं आहे, पण ते पण तज्ज्ञ ब्युटिशियनकडून.